श्री स्वामी समर्थ. माणसाच्या नशिबात जे आहे तेच होते. रावणाने मुलगी झाल्यानंतर ब्रह्मदेवांना विचारले, या मुलीचे लग्न कोणाबरोबर होणार आहे? ब्रह्मदेवाने कुंडली पाहून सांगितले, समोर लहान झाडूवाला मुलगा दिसत आहे, त्याच्याबरोबर होणार आहे. रावणास राग आला, माझी मुलगी या झाडूवाल्याला देणे शक्य नाही. त्याने नौकरांना सांगितले, त्याला समुद्रात फेकून द्या. नौकरांनी त्याचा अंगठा कापला व त्याला समुद्रात टाकले. तो मुलगा एका बेटावर पोहोचला. तिथला राजा वारला होता. लोक हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्याच्या मागे फिरत होती. हा मुलगा दिसल्यावर हत्तीने त्याच्या गळ्यात माळ घातली. लोकांनी त्याला त्या बेटावरचा राजा म्हणून घोषित केले. मुलगा वयात आला. रावणाची कन्या उपवर झाली. बेटावरचा राजा म्हणून रावणाने आपल्या मुलीचा विवाह त्या मुलाबरोबर लावून दिला. रावणाने पाहुणचाराकरिता जावयास बोलवले. रावण म्हणाला, ब्रह्मदेव पण हल्ली खोटे बोलतात. त्यांनी सांगितले होते, माझ्या मुलीचे लग्न झाडूवाल्याबरोबर होणार म्हणून, पण आपण तर राजकुमार आहात. जावई म्हणाला, माफ करा मामा, मी तोच मुलगा आहे. आणि त्याने पायाचा अंगठा दाखवला. मग रावणास खात्री पटली, या ब्रह्मदेवाच्या गाठी असतात. माणसाच्या नशिबात जे आहे तेच होतं. ज्याचे मरण जिथे असते तिथेच येतो मृत्यू. एकदा गरुडाची आई आजारी पडली. सर्व येऊन भेटत होते. गरुड रोज संध्याकाळी आईस विचारी, आज कोण कोण आले होते? आई सर्वांचे नावे सांगत होती. एकदा यमराज आले व भेटून गेले, पण जाताना हसले. संध्याकाळी गरुडाने आईस विचारले, आज कोण आले होते? आई म्हणाली, आज यमराज आले होते व जाताना हसले. गरुडास शंका आली, यमराज का हसले असतील? त्यांनी आईला उचलले व जंगलातील झाडाच्या खोडात ठेवले. यमराज दुसऱ्या दिवशी तिथेही आले. यमराजांना गरुडाने विचारले, आपण काल माझ्या आईला पाहण्यासाठी आला होतात, त्याबद्दल मी आपला आभारी आहे, पण जाताना आपण हसलात का? यमराज म्हणाले, आपल्या आईचा मृत्यू या झाडाच्या खोडात असताना घरात कशी म्हणून हसलो. त्यावेळी गरुडाची आई झाडाच्या खोडात वारली होती. तात्पर्य, काहीचा मृत्यू एसटीत, काहीचा रेल्वेत, काहीचा विमानात, काहीचा पाण्यात, काहींचा रस्त्यावर. हे सर्व काळाच्या हातात आहे, पण काळाचा सूत्रधार मात्र परमात्मा आहे. काळ कोणत्या रूपात प्रगट होईल कोणालाच माहीत नाही. म्हणून सतत जमेल तसं नामस्मरण करून आपले मनुष्य जीवन सार्थक करा. धन्यवाद.